नमस्कार. तर मी प्राजक्ता माशीकर तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. तर थंडी आली सो त्वचा काळपट पडणारच, त्वचा कोरडी पडणारच. तर त्यातूनही आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तर मी माझ्या स्किनची काळजी कशी घेते हिवाळ्यात ते मी सांगते. जास्त मार्केटमध्ये तर प्रोडक्ट्स खूप सारे आहेत, मॉइश्चरायझर खूप सारे आहेत, पण त्यातून मी माझे कोणते प्रोडक्ट्स वापरते, काय यूज करते ते तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी थंडीमध्ये रात्री झोपताना रोज नाही सिंपल पॅराशूट ऑइल नारळाच्या तेलाने 5 ते 10 मिनिटं फेस मसाज करते. रात्री झोपताना हातापायांना लावते आणि झोपते. मसाज करून आपलं ब्लड सर्क्युलेशन होईल, आपली स्किन छान दिसू लागते, ग्लो करते. सो मी रात्री झोपताना कंपल्सरी हे नारळाच्या तेलाने मसाज करतेच. रात्री झोपताना बरोबर तुमचं ते मसाज एकदम डीप स्किन मध्ये जाऊन एकदम त्वचा एकदम सॉफ्ट होऊन जाते. सो मला तरी वाटतं की मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हे नारळाचं तेल रोज रात्री झोपताना मसाज करून लावून बघा, तुम्हाला इफेक्ट नक्की दिसेल. कारण आपण जेवढं ऑइल बॉडीमध्ये मुरून देऊ तेवढं आपल्या बॉडीसाठी चांगलं. ते ऍब्सॉर्ब जेवढं करेल आपली त्वचा, कारण की जेवढं आपलं बॉडीमध्ये जेवढं ऑइल ऍब्सॉर्ब होईल समजून जायचं तेवढी आपली स्किन ड्राय झाली आहे आणि तेवढं तेल आपली बॉडी शोषून घेत आहे. सो थंडीमध्ये तरी मला वाटतं मोस्टली जास्त प्रमाणात तुम्ही ऑइल वापरा, ऑइलने मसाज करा, फेस मसाज करा. बाकीचे कुठले मॉइश्चरायझर वगैरे लावण्यापेक्षा रात्री झोपताना तुम्ही नारळाचं तेल वापरा. आणि मी रात्री झोपतानाच का म्हणते, कारण की आपण घरातून कुठे मोस्टली रात्री बाहेर पडत नाही. जर तुम्ही दिवसा लावलं तेल तर त्याच्यावरती डस्ट बसणार, काय ना काय होणार, प्रॉब्लेम्स येणार. त्यापेक्षा त्यानंतर ना मी सकाळी उठल्यानंतर ना काय करते, सकाळी उठल्या सर्वप्रथम मी माझं चेहरा स्वच्छ गरम कोमट पाण्याने वॉश करते. थंडीत उन्हाळा वगैरे असेल तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचर वॉटरने जरी फेस वॉश केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि मोस्टली खूप जण थंडीमध्ये सोप बॉडी वॉश वगैरे काही लावत नाही, पण मी लावते कारण की मला आवडत नाही. आंघोळ करताना मला तरी लागतं बॉडी वॉश किंवा सोप. तर त्याच्यानंतर आपली परत स्किन ड्राय पडते. थंडीमध्ये साबण लावलं तर स्किन ड्राय पडते. सो मला आवडतं, सो मी लावते सोप आणि बॉडी वॉश, कारण की त्याशिवाय मला आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. पण खूप जण लोक थंडीमध्ये नाही यूज करत. तर त्याच्यानंतर माझी स्किन ड्राय पडते. मग मी काय करते, तर मी बाहेर जायच्या आधी 10 ते 15 मिनिटं ॲलोवेरा जेलने मसाज करते पूर्ण चेहऱ्याला. ठीक आहे, 10 ते 15 मिनिटं ठेवते मी आणि बाहेर जाताना परत चेहरा स्वच्छ पाण्याने धुते. चेहरा धुतल्यानंतर ना हे रोज वॉटरने असं स्प्रे करते. छान 5 ते 10 मिनिटं ॲब्सॉर्ब होऊन देते. त्यानंतर ना बाहेर जाताना थंडीमध्ये हे मी सध्या वॅसलीन तर ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे, परत सिराबूस्ट टेक्नॉलॉजी आहे. ॲक्च्युली मी मॉइश्चरायझर वगैरे जास्त यूज नाही करत, बट आता थोडं आंघोळ केल्यानंतर ना माझी स्किन ड्राय पडते. सो हे बघा खूप छान आहे, मला तरी छान वाटलं. हे प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता. एकदम हे लावल्यानंतर ना बॉडी एकदम स्मूथ वाटते, एकदम सिल्की फील होत आहे आणि स्मेल पण खूप छान आहे, मला तरी आवडलं. सो मी हे यूज करते सध्या तरी. मी परवाच बाय केलंय हे वॅसलीनचं प्रोडक्ट, वॅसलीन डीप मॉइश्चर सिल्की बॉडी क्रीम. खरंच सिल्की स्किन फील होत्या. तिथे लिहिलंय, काही प्रोडक्ट्समध्ये लिहितात बट तसं नाही हे होत. बट मला तरी जाणवलं की ॲक्च्युली सॉफ्ट वाटते मला हे. तर अशा प्रकारे विंटरमध्ये मी हे यूज करते. आणि मोस्ट कॉमन निविया लिप केअर ते आता सुद्धा मी हीच लावलेली आहे, बाकी काहीच लावलेलं नाही हे. सो ह्याने पण छान कलरही असं लिपस्टिक सारखा कलर दिसतो आणि आपले लिप्स सुद्धा मॉइश्चराइज राहतात. सो अशा प्रकारे मी हे विंटरमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 हे असे सगळे प्रोडक्ट्स यूज करते.